वाद पेरला गेला आणि काय नेमकं आज निरसन झालं? नाही, मला पहिलं हे सांगायचं की पुण्याचा आमचा गणेश उत्सव जो 132-33 वर्षाची आमची परंपरा आहे, विशेष करून गणेश उत्सवामध्ये आमच्या मिरवणुकीचं एक वेगळं आकर्षण असतं आणि देशभरातून भाविक या मिरवणुकीसाठी पुण्यामध्ये येतात आणि तीच परंपरा कायम राहावी हीच आमच्यातल्या प्रत्येकाची भावना आहे. आज मी जरी लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, हे आमदार असेल, तरी आम्ही पहिले गणेश उत्सव मंडळाचे कार्यकर्ते आहोत सगळे आणि याच्यामध्ये आमच्यात वाद कुठंच नव्हता कुणाच्यात. काही विचार होते, काही मतभिन्नता होती, आमच्यामध्ये मतभेद होते, पण कधीही आमच्यात कुणाच्यातही मनभिन्नता कधीच नाही झाली, मनभेद कधीच झाले नाहीत. काही विचारांची देवाणघेवाण होणं अपेक्षित होतं, संवाद एकत्रित होणं अपेक्षित होता. तो आज आमचे मानाचे गणपती आणि आम्ही सगळे बाकीचे इतर गणपती मंडळ जो गेले काही दिवस चर्चा सुरू होती की मिरवणूक आधी कोण जाणार, नंतर कोण जाणार, काय जाणार, पण आज मी ह्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईल. या आज इथं उपस्थित असलेला प्रत्येक मंडळाचा कार्यकर्ता, पदाधिकारी हे त्यांना श्रेय जातं की त्यांनी आपापसात बसून हा निर्णय घेतला की जे काही चर्चेतनं आपल्याला मार्ग काढता येईल तो त्यांनी काढला आणि पुण्याची मिरवणूक ही जशी होती तशीच अत्यंत पारंपरिक पद्धतीनं आणि सामंजस्यानं होईल. पोलीस प्रशासन असेल आणि महापालिका प्रशासन असेल, कोणी असेल, या सगळ्यांना सुद्धा आम्ही एकत्रितपणे आमचं तेच सांगणं आहे की आम्ही एक आहोत. त्यामुळे आमच्यामध्ये जी काही भूमिका एकत्रित ठरेल तीच कायम असणार आहे. त्यामुळे त्याला आपण प्रतिसाद दिला पाहिजे. त्यामुळे छोटं मंडळ, मोठं मंडळ असा कुठलाही भेदभाव नाही. मानाच्या गणपतीच्या मंडळांना धन्यवाद यासाठी देईल की त्यांनी एक पाऊल मागे येऊन जे काय म्हणणं आहे ते त्यांचे या ठिकाणी सांगतील, त्यांनी निर्णय घेतला. आमचे बाकीचे जवळजवळ 30-40 मंडळ जी मागचे काही दिवस त्यांची एक विशिष्ट भूमिका मांडत होते, त्यांच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगली त्याच्यामध्ये त्यांचे विचार मांडून त्यांनी सुद्धा हा विचार केला. हे सुद्धा 4 गोष्टी विचार करून एक पाऊल मागे आले आणि दोघंही जेव्हा मला असं वाटतं की दोन्ही बाजू एकत्र आल्यानंतर जे विचारांची देवाणघेवाण झाली, एकमेकाचा विचार झाला, त्यामुळे आज हा निर्णय झाला की कुठलीही आमच्यामध्ये मिरवणुकीच्या निमित्तानं कुठेही आमची 2 मतं नाहीत, सगळ्यांची मिळून आमची एकच मत आहेत. हे आज खूप चांगली गोष्ट आहे आणि हे या दोन्ही मंडळी म्हणजे इकडे काही मंडळ आहेत आणि इकडे या दोघांना त्याचं श्रेय जातं. त्यांनी खूप सामंजस्याची भूमिका घेतली आणि खरं ते सगळे मित्र आहोत, आम्ही एका परिवारातले सगळे सदस्य आहोत. त्यामुळे इथं फार काही नव्हतं. जे काही चाललं की खूप मोठं चाललंय, महाराष्ट्रभर मीडियामध्ये हे चालू झालं की पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये, असं काही नाही. छोटे छोटे विषय होते आणि आपापसात बसून आम्ही सगळ्यांनीच, मी म्हणालो तसं मागे आम्ही एक परिवार आहोत, त्या परिवारात आम्ही सगळे एकत्र बसून आज हा विषय संपला. पुण्याची मिरवणूक आहे तशी चांगल्या पद्धतीनं थाटात मिरवणुकीत सांस्कृतिक, शेवटी आमची एक परंपरा आहे, वैभवशाली परंपरा आहे आणि त्यामुळे